पाहा लागून ते चालू केलं का दाबू का आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, आपण मॅग्नेशियम सल्फेट या प्लॉटला दिलेलं आहे 4 ते 5 दिवसापूर्वी. कारण काय असतं, आपलं काय वाटतं मॅग्नेशियम सल्फेट हे स्वस्त आहे, आपण शेतकरी बरेच त्याच्यावर दुर्लक्ष करतोय. पण मॅग्नेशियम सल्फेटचं असं काम आहे, मॅक्रोन्यूट्रनचं सुद्धा काम करत आहे आणि सल्फर घटक असल्यामुळे बुरशीनाशकचं सुद्धा काम करत आहे. तरी आपण काय म्हणतो बा, शेतकरी रिपीट सडीवरच का बोलतोय? सडीवर बोलण्याचं कारण असं आहे, कारण सड ही आल्या प्लॉटला ही 100% असतेच. कारण काय असतं, आता काही शेतकरी काय करतात, एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट बसत असला तर त्याच्यावर हसता आणि आमचा प्लॉट का नाही बसला असं तसं नसतं. पण रिपीट 2-3 वर्षाला कधी अद्रक त्या क्षेत्रावर येत असेल तर 100% आपल्याला मूळकुंज आणि सड होऊ शकते, हे 100% आहे. तरी आपण ना तर मूळकुंज आता थांबवण्याकरता किमान आपल्याला वावराला 4 ते 5 वर्ष गॅप द्यावे लागणार आहे. अद्रकी करता आपण ज्यावेळेस 4 ते 5 वर्ष गॅप देऊ त्यावेळेस आपलं पूर्ण बुरशी वगैरे जमिनीच्या मरतील. त्यातून आपल्याला आता हे नियोजन करणं आहे. आणि आपण काय करतो, रिपीट भाव वाढवला आणि हे ओरवला आणि ते ओरवला, आपण रिपीट 3ऱ्या वर्षी घेऊ लागलो, 3ऱ्या वर्षी घेऊ लागलो, पण आपलं आर्थिक नुकसान होऊ लागलं आणि दुकानदाराचा फायदा होऊ लागला. कारण काय याच्यात मी सांगण्याचा प्रश्न काय होता, आपलं 1, 2, 4 स्पॉट बी असले तरी आपला खर्च वाढतोय. 15 ते 20 हजार प्लॉटला 15 ते 20 हजारपर्यंत आपला खर्च जातोय. आपण त्या माध्यमातून आता आपल्याला एकच करणं आहे, रिपीट अद्रक न घेता आपला 4 ते 5 वर्ष थांबून त्याच्यानंतर अद्रक घेणार आहे. आणि एखाद्या शेतकरी काय म्हणतो, त्यानं अद्रक लावलं नसते, 1 वर्ष किंवा 2 वर्ष लावलं असते त्याची बसत नाही. ते म्हणतो मी जैविक सोडलं, मी ऑर्गॅनिक करतो आणि मग आपल्याला बसत नाही. अरे तू गप्पा नको बरोबर बाबा, तू ज्यावेळेस 4थ्या 5व्या वेळेस पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये अद्रक येईल त्यावेळेस तुला कळेल. तो काय करतो, त्याची बस होती, तो इतर शेतकऱ्याची मजा घेतो, पण शेतकऱ्याची मजा नाही घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याचीच मजा घेतो आज शेतकरी. आणि मग तो काय सांगतो, मी ह्या ऑर्गॅनिक वापरलं आणि हे केलं आणि माझा प्लॉट थांबला. तो शेतकरी काय करतोय बा, त्याच्यावर विश्वास येऊ ठेवून बरेच काही बुरशीनाशक वगैरे हे प्लॉटला सोडित असतो. ते काही नसतं बाबा. हो, प्लॉट बसण्याचे कारणच एवढं आहे, आपण रिपीट 3-4 वर्ष कधी अद्रकी घेत बसलो तर 100% आपलं चढ होणार आहे. तर आपल्याला 4 ते 5 वर्ष जमिनीला विश्रांती बी नाही, त्याच्यानंतर आपला प्लॉट बसू शकत नाही. आणि आपला जास्तीत जास्त नांगरणी खालीवर नांगट करून 5 वर्ष आपलं पुरी बुरशी घालणं आहे. त्याच्यानंतर आपला प्लॉट सडमुक्त होऊ शकतो. 5 वर्ष आपला गॅप देऊन त्याच्यानंतर करणं आहे. धन्यवाद.